मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी सरकारला धारेवर धरलंय। आरक्षणामुळे महाराष्ट्र अस्थिर झाल्याचं विधान शरद पवारांनी केलंय। तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारनं स्थापन केलेल्या समितीवर देखील शरद पवारांनी बोट ठेवलंय। दरम्यान शरद पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। हैदराबादचे गॅजेट यावर आधारित निर्णय घ्यावा। मी हैदराबादचे गॅजेट शब्द दोनदा वाचले। हैदराबादच्या गॅजेटमध्ये काय लिहिलेलं, त्यांनी काही गोष्टी सवलती दिल्या, पण आरक्षणाच्या संदर्भात सवलती असतात ते नुसत्या शेतकरी कुठल्या आहेत असं नाही। विजयांची हा जो वर्ग त्याच्यासाठी एक वेगळं धोरण त्याच्यात विजयांचे आणि बंजारा हैदराबादचे गॅजेट प्रमाणे यांना आदिवासीचं स्थान दिलेले आहे। आज महाराष्ट्रामध्ये त्या संबंधीची मागणी बंजारा समाजातून विजयांचीमधून सुरू झालेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी समाजात त्यांच्या शिक्षणाला मदत मिळते आणि त्यांची भूमिका काही झालं तर चालेल तर आदिवासीच्या पोटात हात घालून जातो। याचा अर्थ राज्य सरकार निर्णय असे घेतात की त्यांनी कर्तृत्ववादी समाजामध्ये विभागली आणि नेमकी ते स्थिती आज या ठिकाणी दिसते। पवारसाहेब बोलताना असं म्हणले की राज्याची एकेची वीज जी आहे ती उसवली जाते, आम्ही वाटेल ते प्रयत्न करून मात्र हे करू देणार नाही। आणि आज त्यांच्या शिबिरामध्ये पिवळ्या रंगाचे झेंडे असतील किंवा रंगाचा वापर करण्यात आला। वर्तमानपत्रामध्ये तुमच्या विरोधामध्ये जाहिरात देण्यात आली की देवा तूच सांग, जी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली। आपल्याला माहिती आहे पवारसाहेब कशा करता प्रसिद्ध आहेत। पवारसाहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, याकरताच पवारसाहेब प्रसिद्ध आहेत। त्याच्यामुळे मोठे नेते आहेत त्यांच्यावर अधिक काय बोलू। तर